जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत 16 संस्कार महत्त्वाचे, त्याच्यातले विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि विवाह संस्कारामध्ये त्याप्रमाणे कन्यादानाचा इथे विधी झाला. आता मुलीच्या आई वडिलांनी मुलीला जन्म दिल्यापासून एवढं मोठं करेपर्यंत कपडा लत्ता आणलेली मुलगी आज देवाप्रमाणाच्या साक्षीने, पाहुण्या मंडळांच्या साक्षीने आज तुम्हाला दान दिलेली आहे. तर दान देतात म्हणजे काय, एकदा दान दिली कुठलीही गोष्ट की आपण त्याच्यावरचा अधिकार संपतो. आपल्या भागात आपण म्हणतो कोणाला काहीतरी दिला, सामान दिलं आणि ते आलं नाही बरीच वर्ष 5-10 वर्षात, आपण म्हणतो पाणी सोडलं गेलं त्याच्यावर, आता काय येते पाणी सोडून, म्हणून त्याला पाणी सोडून कुठलीही गोष्ट शास्त्रामध्ये करायची असते. पाणी सोडलं की ते कायमचं ते डिलीट झाला पाहिजे. त्या आमच्या कुळातला मुलगी तुमच्या कुळामध्ये आलेली आहे. तर कुठलंही दान देताना शास्त्रामध्ये सांगितलं काही तुम्ही दान देता त्यावेळी थोडंसं सोनं द्यायचं असेल. सोनं हा सगळ्यात शुद्ध राहतो. तर त्याप्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांनी सोनं, नाणं, जलभाजन भोजन म्हणजे तुमच्या संसाराकरता आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत या त्यांच्या शक्तीप्रमाणे, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी आलेलं आहे. आणि अशी ही